शिकवणी कादंबरी भाग 4 प्रकरण 31 धक्का. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मुलं घरी आली तेव्हा सगळेजण गप्पा मारत बसले होते. राघवही मामा मामींशी बोलणं करत होता. बरं का अनुआई, आज आम्ही मितू ताईच्या आवडीची बर्फी घेतली. तिच्या लाडक्या मैथिली ताईच्या खांद्यावर हात टाकत मनू म्हणाली. हो का, अतिउत्तम केलं. पण मनूबाई, आता तिला मितू ताई म्हणायचं नाही, वहिनी म्हणायचं. ते ऐकून मुलं एकदम चरकलीच. का ग आई, असं का? तेजूने विचारलं. मैथिलीच्या चेहऱ्यावर पण आश्चर्याचे भाव पसरले. कदाचित अनुआईच्या नात्यातच कोणतं तरी स्थळ असेल म्हणून असं म्हणत असतील का, असा हलकासा विचार मैथिलीच्या मनात चमकून गेला. पण आपण खरोखरच मनू, तेजू आणि आधीचीच बहिणी होणार आहोत हा विचारसुद्धा तिच्या मनाला शिवला नव्हता. चष्म्यातून नजर वर करत राघव तिच्याकडे पाहत होता. अरे, म्हणजे आम्ही तुमच्या राघव दादाचं आणि मितू ताईचं लग्न ठरवलंय. ते ऐकून तिन्ही मुलं आनंदाने उसळली आणि तिघांनी मिळून तिला घट्ट मिठी मारली. पण मैथिली मात्र अवाक झाली होती. तिच्यासाठी तो मोठा धक्का होता. नाही, हे शक्यच नाहीये. हा खडूस माझा नवरा. मी जीव देईन पण याच्याशी कधीच लग्न करणार नाही. मैथिलीचा आवाज एवढा चढला होता की सगळ्यांचेच डोळे मोठे झाले. प्रकरण थोडं गंभीर होतं हे पाहून दादांनी बाकी मुलांना आत खोलीत पाठवलं. प्रकरण 32 राघव मैथिलीची तूतू मैमे. डोकं फिरलंय का तुझं मितू? काय बोलतेस तू? भाई मामा गरजले. काय चुकीचं बोलले बाबा मी? तुम्हाला मी जड झाले होते तर विहिरीत ढकलून द्यायचं होतं. याच्याशी का लग्न लावून देताय? ती म्हणाली. मितू, तोंडावर. मामांनी जवळजवळ हात उचलला होता. बरं झालं दादासाहेब मध्ये पडले. पण झाली गोष्ट राघवला खूप इंटरेस्टिंग वाटत होती. एकतर तिची चिडचिड, तडफड ते पाहून त्याला मजाच वाटत होती आणि दुसरं म्हणजे तिच्याकडून नकार आला तर ही ब्यात परस्परच टळणार होती. भाई शांत व्हा. मला वाटतं आपण बसून बोलायला हवं. मैथिली बेटा, तुला लग्न करायचं नाही का? तुला आमची सून होणं पसंत नाही का? तिला शांत करत दादासाहेबांनी विचारलं. दादा काका, मला लग्नही मान्य आहे आणि तुमची सून होणंही मला आवडेलच, पण मला याच्याशी लग्न करायचं नाही. तिच्या या बोलण्यावर आता हसावं की रडावं कुणाला काही कळेना. भाई मामांना तर भयंकर संताप होत होता. ती अशी ऐकणारी नाही दादासाहेब. 2 पाठीत रट्टे बसले ना की येईल वटणीवर. रागारागाने भाई मामा बोलत होते. भाई, या लग्नाच्या गोष्टी आहेत. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. असं रागाने जबरदस्तीने काही करून उपयोग नाही. आपण जे करतो ते त्यांच्या सुखासाठीच ना. मग ते जर सुखी होणार नसतील तर मग काय उपयोग? तुम्ही शांत व्हा, मी बोलतो तिच्याशी. राघवला दादांचा किंचित रागच येत होता. जेव्हा जेव्हा मामा तिला रट्टे घालायला जातात तेव्हा तेव्हा दादा मध्ये येतात. त्यामुळे तिला रट्टा पडलेला पाहायचं त्याचं स्वप्न असंच पुढे पुढे ढकललं जात होतं. तो शांतपणे चित्रपट पाहिल्यासारखं सगळं पाहत होता. मैथिली बेटा, राघव वाईट मुलगा नाही. तुझ्याशी तो वाईट वागला आहे का? दादांनी सरळ विषयातच हात घातला. पण चांगलं तरी कधी वागलाय दादा? जेव्हा बघावं तेव्हा बावळट, आगाऊ असं म्हणून माझी हेटाळणी करत असतो. मी समोर दिसले की तोंडच वाकडं करेल काय? माझ्याशी बोलताना रागावूनच बोलेल काय? सारखं हाडतूड करतो, जसं काय मी याची पगारदारी नोकरच आहे. तो असं वागतो म्हणूनच अजिबात आवडत नाही मला तो. रागारागाने मैथिली आपली व्यथा सांगत होती. बरं, पण त्याने असं वागणं सोडलं, तुझ्याशी प्रेमाने आदराने बोलला तरी तुझं तेच मत असेल. मैथिलीच्या रागाची सगळी हवाच दादाने काढून घेतली होती. कारण तेवढा एक भाग सोडला तर राघवमध्ये नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं. मैथिली मग काही बोलली नाही. पण दादा, मला खात्री आहे ना की तो त्याचा स्वभाव कधीही बदलणार नाही. ती खात्रीनेच म्हणाली. बदलेल ग. आता कामाचं टेन्शन आहे, घरात जास्तीची जबाबदारी आहे म्हणून त्याची चिडचिड होते. पण तो तसा नाही ग. अनुआईने तिला समजावलं आणि राघवकडे बघत म्हणाल्या. राघव, आजपासून मैथिलीशी नीट प्रेमाने आदराने बोलायचं, समजलं? राघव तरी आपल्याकडे कमीपणा कशाला घेईल? दादा, आई, मी तिच्याशी चांगलाच वागतो, पण हिलाच काहीतरी आगाऊपणा करायचा असतो. स्वतःच्या चुका कधीही सांगणार नाही. राघव म्हणाला. आता मागचं उगाळू नकोस तू. चांगलं वागायला लाग, समजलास? दादा म्हणाले. त्यावर राघव लगेचच म्हणाला. वागेन, चांगलाच वागेन, पण त्याआधी तिने सुद्धा चांगलं वागायला हवं माझ्याशी. माझं तिच्याशी तरी वागणं कंडिशनल असेल. ती चांगलं वागली तर मी बरं वागेन, पण तिने आगाऊपणा केला तर सरळ एक. त्याला पुढचं काही
त्याला पुढचं काहीच बोलू न देता तिने सरळ विचारलं, सरळ काय? बोल ना, काय सरळ? मुस्काटीत ठेवून देणार की रट्टा घालणार? ते तेव्हाचं तेव्हा पाहू. केसांचा भांग सरळ करत तो म्हणाला, पाहिलं ना दादा, आत्तापासूनच हाणामारीच्या गोष्टी करतो. रडून आणि कांगावा करून मैथिली बोलत होती. अगं असं कसं वागेल तो? आम्ही असं त्याला कसं वागू देऊ? त्याने तुझ्यावर बोट उमटवलं की त्याच्या गालावर पंजा उमटलास म्हणून समज. तू चिडतेस म्हणून चिडवतोय तो, दादानी समजावलं. कल्पनेत का होईना त्याला दादांकडून सणसणीत मुस्काटीत पडली या विचाराने तिला जरा बरंच वाटलं. राघव, आता पुरे झालं हा. तिच्याबरोबर नीट आदराने वागायचं. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीची आठवण करायला लावू नकोस मला, त्याच्यावर चिडत दादा म्हणाले. तिने तोंड वेडं वाकडं करून त्याला चिडवून दाखवलं. दादा चिडले होते म्हणून मग राघवने मान खाली घातली. पण दादा, आत्ताच ती अट सांगून घ्या. राघव असं म्हणताच भाई मामा चिंतेत पडले. प्रकरण 33 अट. अरे हो, घाई कसली, सांगतोय ना, दादासाहेब म्हणाले. काय झालं दादासाहेब, कोणती अट? घाबरत घाबरत मामांनी विचारलं. मामा, विशेष काही नाही, तुम्ही बसा, शांत व्हा, सांगतो मी. अहो, आपल्या घरात शिक्षणाचा वारसा आहे, त्यात आपले कॉलेज आहेत. राघव तिथे ट्रस्टी आहे. आता आपली बायको तशीच शिकलेली हवी अशी त्याची इच्छा आहे, म्हणून मैथिलीला आम्ही पुढे शिकवणार आहोत. तुमची काही हरकत नाही ना? ते ऐकून भाई मामांनी सुटकेचा निश्वास टाकला. हत्तीच्या, एवढंच ना? पाहिजे तेवढं शिकवा. आता लेक तुमच्या पदरात टाकली दादा, भाई मामा हसत म्हणाले. आम्ही तर आनंदाने शिकवू मामा, पण तिला विचारा की ती शिकायला तयार आहे का? राघवने खोचकपणे विचारलं. नाहीच मी तयार. आणि ह्याच्यासाठी मी का शिकू? एरवी मी शिकलेली असते, पण ह्याची इच्छा आहे ना, मग तर मी अजिबातच शिकणार नाही. मैथिली नागपुड्या फुगवून म्हणाली. पाहिलं ना दादा, तुम्हाला भारी विश्वास होता ना हिच्यावर. घ्या, अजून हिचाच पुळका घ्या. राघवनेही मग काय बोलायचा चान्स सोडला नाही. मैथिली, बस झाली तुझी नाटकं, नाहीतर आता इथेच चांगलं फोडून काढीन. मगासपासून पाहतोय सगळे संयमाने घेत आहेत, तर अति चाललंय तुझं. खरंच भाई मामा भडकले होते. मामींनी पण समजावलं. हो ग, मी तू काय हरकत आहे पुढे शिकायला? मैथिली जरा शांतच होती. आता पुढे आपण काहीतरी बोलायचं आणि बाबांचा इथेच रट्टा पडायचा आणि सगळ्यांसमोर उगीच इन्सल्ट व्हायचा. तेवढाच या खडूसला हसायचा चान्स. मग दादासाहेबांनी तिच्या पाठीवरून हात फिरवत विचारलं. बरं, त्याच्यासाठी नको, आमच्यासाठी तरी पुढे शिकशील ना बेटा? हो दादा, एवढं बोलून ती गप्प राहिली. दादा, माझी आणखीन एक अट आहे, शांतपणे राघव म्हणाला. आता कोणती अट राघव? वैतागत दादाने विचारलं. हिने घरात आणि घराबाहेर मला अहोजाहो करायचं. बाहेर माझे सहकारी कर्मचारी वर्ग असतात, त्यांच्यासमोर ही असं अरे तुरे करून बोललेली माल नाही चालणार. राघव तिच्याकडे पाहत म्हणाला. राघव म्हणतो ते अगदी बरोबर आहे. नवऱ्याला अहोजाहो करण्यात कसला आलाय कमीपणा? अहोजाहोच करेल ती, मामा म्हणाले. मैथिलीचे ओठ मात्र रागाने फडफडत होते. त्याला खाऊ की गिळू असं झालं होतं. पण भाई मामा शेजारीच उभे होते. ती निमूटपणे आत गेली. राघवच्या चेहऱ्यावर मात्र मिश्किल हसू पसरलं. प्रकरण 34. अटींची ऐशी तैशी. मोठ्यांची बोलणी चालू असताना मुलांना खोलीत पाठवलं असलं तरीही चोरून चोरून जेवढं ऐकता येईल तेवढं सगळं मुलांनी ऐकलं होतं. राघव दादा आणि मैथिली ताईचं लग्न होणार, दोघांनाही हे लग्न करायचं नाही एवढं त्यांना कळलं होतं. आता काहीही झालं तरी दोघांमध्ये समेट घडवून आणायची जबाबदारी आपलीच आहे असं त्यांना वाटू लागलं होतं. नीतूताई, लग्न करून तू इथे आलीस ना की आपण खूप मजा करू. तू आम्हाला सगळे गेम शिकव, सागरगोटे, चल्लस आठ आणि त्या टपऱ्यासुद्धा, मनू म्हणाली. तिच्या डोक्यावर हलकेच चापटी मारत आधी म्हणाला. टपऱ्या नाही ग, टिपऱ्या. तेजू पण म्हणाली. आणि मैथिली, आपण शॉपिंगला पण जाऊ हां. मैथिलीचा राग काही कमी झाला नव्हता. सगळ्यांनी मिळून आपल्या विरुद्ध कटकारस्थान केलं आहे असंच तिला वाटत राहिलं. तेवढ्यात बाहेरून राघवचा आवाज आला. झोपा, आता उशीर झालाय, आणि आधी तू माझ्या खोलीत ये झोपायला. उगीच अजून ओरडा पडायला नको म्हणून लाईट बंद केले आणि सगळेजण झोपून गेले. पण मैथिलीला झोप कुठली यायला? तिला एक एक गोष्टी आठवत होत्या. लग्न करायचं म्हणून किती आनंदात होतो आपण. दुसऱ्यांना काय बोलायचं? आपल्याच वडिलांनी आपल्याला फसवलं. अख्ख्या जगात ह्यांना हा खडूसच भेटला होता माझ्यासाठी. अनु आई आणि दादा किती चांगले आहेत. हा त्यांचा मुलगा शोभतच नाही. एवढी शिकलेली मुलगी हवी होती तर कुणीतरी कलेक्टर करायची ना. मला कशाला पसंत केली? आणि काय म्हणे तर मला घरात आणि घराबाहेर अहोजाहो करायचं. वा रे वा, अडलंय माझं. तुझ्या अटी तुझ्याकडे ठेव, मी काही पाळणार नाही ना. मी पुढे शिकणार
आणि ना तुला आहोजाहो करणार. तुझ्या अटींची ऐशी तैशी. राघववर चरफडतच ती झोपी गेली. प्रकरण 35. दादा मामांची विनवणी. ऐकलं का तू? असं रागावू नकोस ग. आम्ही तुझं काही वाईट केलंय का? एवढं चांगलं स्थळ, अनुआई आणि दादांसारखे सासू सासरे मिळायला भाग्य लागतं ग. राघवसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. मामी तिला समजावत म्हणाल्या. हो आई, त्याच्यासारखा मुलगा नाहीच मिळणार शोधून. अगदी उत्कृष्ट नमुना शोधून काढलाय तुम्ही. तिची चिडचिड अजून चालूच होती. अगं बाळा, सुरुवातीला थोडेफार हेवेदावे असतात, पण अगदी कट्टर शत्रू असल्यासारखं का वागतेस त्याच्याशी? तू शहाणी आहेस की नाही? आणि खरंच आम्ही तुला नाही फसवलं. आम्हालाही इथे येऊनच समजलं. पण खरं सांग, राघवचं बोलणं सोडल्यास बाकी काय वाईट आहे? बाई ग, उलट आपल्यात एवढा कमीपणा असून त्यांनी तुला सून करून घ्यायचं ठरवलं, यातच त्यांचा मोठेपणा नाही का? तू खरंच इथे सुखी राहशील. मी हात जोडतो ग. नको असं वेडासारखं वागूस. भाई मामा काकुळतीला येऊन लेकीची समजूत घालत होते, तेव्हा कुठे मैथिलीबाईंना पाझर फुटला आणि मग ती आईला बिलगली. अनुआईंनी हाक मारली आणि ती बाहेर गेली. मैथिली, चल तयार हो. मला की नाही तुझ्यासाठी छान ड्रेस आणि साड्या घ्यायच्या आहेत. खरंच अनुआई? हो, अगदी खरं. मैथिलीची कळी खुलली. एका व्यक्तीसाठी बाकी लोकांचा कशाला राग करायचा? त्यांच्याशी कशाला वाईट वागायचं? जाऊ दे, आता जे नशिबात लिहिलं असेल ते होऊन जाईल. आता उगीच काही मी त्रागा करायचे नाही. प्रकरण 36. पैठणीची लेहंगा. गुरुजींना विचारून 2 महिन्यानंतरचा मुहूर्त ठरला. पण साखरपुडा मात्र घरच्या घरी लगेच करावा असं सगळ्यांचं मत पडलं. साखरपुड्याची खरेदी सुरू झाली. भाई, दडपण येईल असं काही करू नका. शास्त्रापुरती जे आवश्यक आहे तेवढंच करा. देवदयेने आपल्याकडे भरपूर आहे आणि सून सोन पावलाने घरी येणार आहे, त्यामुळे वायफळ खर्च नको. दादासाहेब असं म्हणाल्यावर भाई मामांना दिलासा मिळाला होता. तरीही एकदा गावी जाऊन पैशाची तजवीज ते करूनच आले होते. खरं तर साखरपुडा गावी घ्यायचा होता, पण एवढ्या सगळ्या मंडळींना गावी घेऊन जाण्यापेक्षा साखरपुडा इथे करू आणि लग्न गावी करू असं ठरलं. मैथिली, आज आपण साखरपुड्याची खरेदी करायला जाऊया. संध्याकाळी वेळेवर तयार राहा हं. खरेदीला जायचंय म्हणून मुलं आनंदात होती. कुणी कुणी काय काय कपडे घ्यायचे याचं प्लॅनिंग चाललं होतं. सगळेजण खरेदीला निघाले. बायकांच्या खरेदीत आमचं काय काम असं म्हणूनही पुरुषांना तिथून सुट्टी मिळाली नव्हती. अहो असं काय, थोडा वेळ बसा, आम्हाला साड्या निवडायला मदत करा. अनुआईच्या या बोलण्यावर मग नाईलाजाने त्यांनाही तिथे बसावं लागलं. तेजू आणि मनूने मस्तपैकी लेहंगा घेतला. मितू, तू पण एक लेहंगा घे ना. आजकाल लग्नाला साखरपुड्याला असं घालतात ग सगळे. तेजू म्हणाली. मनू जेव्हा लेहंगा घालून आली तेव्हा इतकी सुंदर दिसत होती की सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. तेजू आणि मनूने मस्तपैकी एक लेहंगा घेतला. मितू, तू पण एक लेहंगा घे ना. आजकाल लग्नाला साखरपुड्याला घालतात ग सगळे. तेजू म्हणाली. मनू जेव्हा लेहंगा घालून आली तेव्हा ती इतकी सुंदर दिसत होती की सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. तेजूने पण एक सुंदर लेहंगा निवडला. मैथिलीने अनुआईंना विचारलं. अनुआई, मी पण साखरपुड्याला लेहंगा घालू का? म्हणजे विधी होईपर्यंत साडी नेसेन, मग नंतर लेहंगा. घालू का प्लीज? नाही हा, हे असलं काही करायची आपल्याकडे पद्धत नाही. मैथिलीच्या आईने दरडावलं. पण आजकाल घालतात ग सगळे. मैथिलीने आपला मुद्दा रेटून धरला. अनुआई आणि दादासाहेब काहीच बोलत नाही हे पाहून मग भाई मामा म्हणाले. अजिबात हट्ट करायचा नाही. बऱ्यापैकी साडी घे. लग्न आहे हे, पार्टी फंक्शन नाही. ते ऐकून तिचा हिरमोड झाला. मैथिली, लेहंगा घे, पण साखरपुड्याला साडीच नेस हां, अनुआईंनी समजावलं. कशाला तो लेहंगा? आपल्याकडे लग्नानंतर साडी घालायचीच पद्धत आहे ना, आणि इतर कोणत्याही फंक्शनमध्ये आवर्जून साड्याच नेसतात. माझ्या बायकोने हे असं लेहंगा बिंगा घातलेलं मला नाही चालणार. राघव पटकन बोलून गेला. आता दादासाहेब आणि अनुआईंना सुद्धा काही बोलता येईना, कारण मागे पूजेला अनामिका वनपीस घालून आली होती तेव्हा अनुआई पटकन म्हणाल्या होत्या, अगं आपल्याकडे कार्यसमारंभात साडी घालायची पद्धत आहे, हे असले कपडे नको. कदाचित राघवने त्याचीच आठवण होऊन असं म्हटलं असावं. मैथिलीला राघवचा खूप राग आला. जिथे तिथे आपलं नाक खुपसेल. बरं बेटा, तुला साडी कशी घेऊया? नारायणपेठ, बंगळूर सिल्क की पैठणी? दुखावलेल्या मैथिलीने हळू आवाजात म्हटलं. तुम्हा सगळ्यांना आवडेल ती घ्या. अनुआईंनी शेवटी एक छान पैठणी तिच्यासाठी घेतली आणि हातातला तो सोनेरी लेहंगा मैथिलीने नाराजीने बाजूला ठेवला. प्रकरण 37. गारता. शॉपिंग झाली. सगळेजण दमून घरी आले. बाहेर थोडंफार खाणं झाल्यामुळे जेवायची कुणाचीच इच्छा नव्हती, पण थंडगार काहीतरी घेऊ असं म्हटल्यावर सगळ्यांनी लस्सीला पसंत दिली. मी सगळ्यांसाठी लस्सी करते हां, असं म्हणत अनुआई उठल्या. तेवढ्यात मामी म्हणाल्या, थांबा वहिनी,
आता हळूहळू जबाबदारी घरच्या सुनेकडे द्या. मैथिली जा, सगळ्यांसाठी लस्सी कर. असू दे हो, तीही दमली असेल, करते मी. गुडघ्यावर हात ठेवत अनुआई उठणार तेवढ्यात भाई मामाने रागाने तिच्याकडे पाहिलं. मैथिली पण बिचारी दमली होती, पण लगेचच उठली. तेजू जा, तू पण मदत कर तिला थोडी, अनुआई म्हणाल्या. नको गाई, मी खूप दमले आहे, मी जाऊन झोपते कशी, असं म्हणत तेजू तर निघून गेली. छान थंडगार लस्सी ग्लासमध्ये ओतून मैथिली सगळ्यांसाठी बाहेर घेऊन आली. तिने सगळ्यांना लस्सी दिली. ती बाहेर येते हे पाहून मुद्दामच राघव मागे जाऊन डोळे बंद करून पडून राहिला. सगळ्यांना लस्सी देऊन झाल्यानंतर भाई मामा म्हणाले, अगं राघव तिथे झोपलाय, त्याला पण नेऊन दे ना. मग ती गपचूप मागे गेली. घे लस्सी, ती म्हणाली. राघवने मुद्दामच डोळे बंद करून घेतले. जाऊ दे, नसेल घ्यायची तर राहू दे, ती वळली. तेवढ्यात तो म्हणाला, थांब थांब, काय म्हणालीस तू, त्याने विचारलं. काय म्हणाले, नसेल घ्यायची तर राहू दे असं म्हटलं. त्याआधी त्याने पुन्हा विचारलं, काय म्हणाले, मला नाही आठवत, ती म्हणाली. मग आठवून सांग, काय म्हणालीस ते. काय म्हणाले, लस्सी घे असंच म्हटलं होतं, ती म्हणाली. काय काय काय, लस्सी घे, त्याने पुन्हा तेच शब्द उच्चारले. घे शब्दावर त्याने मुद्दामूनच जोर दिला. त्याच्या हातावर लस्सीचा ग्लास जोराने आदळत ती म्हणाली, लस्सी घ्या, आणि ती वळली. बसून 4 घोट लस्सीचे घेतले असतील नसतील तेवढ्यात मागून राघव आला. मैथिली, माझ्यासाठी जरा गार ताक कर, जिरे पावडर पण वाटून घाल त्यात. लस्सी जरा जास्तच गोड झाली. आता मात्र मैथिलीचा पारा जाम चढला. मोठी माणसं गप्पात तळली होती. तिने रागानेच त्याच्याकडे पाहिलं. राघव पुन्हा उठला आणि भाई मामांच्या मागे जाऊन उभा राहिला. मैथिली, प्लीज ग, थोडं ताक करून देतेस का, खूप ॲसिडिटी वाटते ग, म्हणून म्हटलं. तो म्हणाला. दही संपलंय सगळं, ती म्हणाली. आहे ना, मी माझ्यासाठी खालच्या कप्प्यात थोडं ठेवतो दही, ये दाखवतो. मैथिली लक्ष न देता आपली लस्सी पिऊ लागली. मैथिली, काय सांगितलं राघवने, ऐकू आलं नाही, जा त्याला ताक करून दे, भाई मामा म्हणाले. तोंड वेडंवाकडं करत मैथिली उठली आणि स्वतःशीच पुटपुटली. या सगळ्याचा बदला नाही घेतला ना तर लक्षात ठेव तू. प्रकरण 38. साखरपुड्याची गडबड. साखरपुड्याची तयारी जोरात सुरू होती. गुरुजींना बोलावून घरातल्या घरात साखरपुडा करून घ्यायचं ठरलं. अनु आई दादासाहेबांना म्हणत होत्या, अहो हे सगळे क्षण पाहायला नंदू आणि भाऊजी हवे होते. तिची आठवण येत नाही असा एकही क्षण जात नाही. हो ग, खरंय, पण उगीच मन दुःखी करून घेऊ नकोस. मैथिली या घरची सून व्हावी ही नंदिनीची इच्छा तर पूर्ण होते ना. ती जिथे कुठे असेल तिथूनच त्या दोघांना भरभरून आशीर्वादच देत असेल. उगीच तू अशी रडत राहिलीस तर राघव आणि मैथिलीला आणि इतर मुलांना पण वाईट वाटेल. दादासाहेब म्हणाले, अहो आणखीन एक गोष्ट बोलायची होती. बोल ना. अहो आता इतकी वर्ष झाली, आपण कल्याणीला माफ करून टाकूया ना. चुकलं असेल तिचं, पण उगीच कशाला राग धरून बसायचा, पोरगी एकटी पडली आहे. सोडून द्या ना राग, कळवळीने अनुआई म्हणाल्या. सोडून द्यायचं, कुठल्या तरी मुलाबरोबर हात धरून ती पळून गेली. आपल्या बापाच्या इब्रतीचा विचार नाही केला. करून काही धड केलंय का. जर केलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता, पण स्वतःची परवड करून घेतली आहे आणि तिला क्षमा करायचं. दादासाहेब दुःखाने बोलत होते. तुमचं दुःख कळतं मला, पण आता आपले असे किती दिवस राहिले हो. मरताना हेच दुःख घेऊन जायचं का. मृत्यू कुणाला सांगून येत नाही. नंदू आणि भाऊजींनी किती स्वप्न पाहिली होती, पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालंच ना. लोक मोठे मोठे भांडण, शत्रुत्व विसरतात. ही तर आपल्या पोटची लेक आहे. करा ना तिला क्षमा आता, माझ्यासाठी. हात जोडून अनुआई बोलू लागल्या. अनु, हात वगैरे जोडू नकोस, मी पाहतो काय करायचं ते. पण अगदी साखरपुड्याला नको, लग्नाच्या वेळेस पाहू. पण त्याआधी राघवशी पण बोलावं लागेल, कारण त्याचा अजूनही तिच्यावर तेवढाच राग आहे. तो तिला माफ करेल असं वाटत नाही. तरीही मी बोलून पाहतो. प्रकरण 39. साखरपुडा. साखरपुड्या दिवशी घरी मेकअप आर्टिस्ट आली होती. तिने मैथिलीला छान तयार केलं. मैथिलीने आरशात पाहिलं. तिला स्वतःलाच ओळखू आलं नाही. आपणच मैथिली का, इतक्या सुंदर दिसतोय. हिरवा चुडा, गजरे, पैठणी साडी नेसून ती बाहेर मंडपात आली. तेजू आणि मनू तिला स्टेजवर घेऊन जाऊ लागल्या. गुरुजींनी राघवलाही स्टेजवर यायला सांगितलं. राघव फोनवर बोलत होता. गुरुजींनी पाटावर बसायला सांगितलं तेव्हा त्याची नजर बाजूला बसलेल्या मैथिलीकडे गेली आणि तो तिच्याकडे पाहत राहिला. खरंच खूप सुंदर दिसत होती ती. त्याची तिच्यावरून नजर हटेच ना. मनू आणि तेजू दोघींनी त्याला टिचकी मारून भानावर आणलं. काय रे दादा, एवढं काय पाहतोयस, तेजूने विचारलं. राघव काही बोलू शकला नाही, पण तो लाजला. खरं मैथिली लाजायला हवी, पण तूच लाजतोयस की, पण छान दिसतोयस, तेजू म्हणाली. तेजू, आगाऊपणा बस झाला हा, तू खाली जा, काही कामं आहेत का पहा, राघव म्हणाला.
मैथिलीने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तोही चांगला दिसत होता, पण त्याच्यातलं चांगलं तिला अजून तरी शोधता येत नव्हतं. आजही सवयीप्रमाणे त्याला पाहिलं आणि तिचा मूडच गेला. शी, या खडूस माणसाबरोबर लग्न करायचं आणि अख्खं आयुष्य काढायचं, हा वनवास देखील काही कमी नाही. हे लग्न म्हणजे आपल्यावर अन्याय आहे. या घरात हा एकटाच माणूस दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावरून आल्यासारखं वागतो. घरातली सगळी मंडळी जमली. गुरुजींनी विधी केले, अंगठ्यांची आदानप्रदान झाली, एकमेकांना साखरपुडा दिला. साखरेचा तो पुडा हातात घेताना मैथिलीला वाटलं, हा साखरपुडा नाहीच, हा कारलं पुडा आहे. साखरपुडा संपन्न झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, देवाचे आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. 2 ध्रुवावरच्या 2 व्यक्तींचा आजपासून एकत्र प्रवास सुरू होणार होता. प्रकरण 40. तयारी. साखरपुडा झाल्यानंतर मात्र भाई मामाने निरोप घेतला. आता जाऊन लग्नाची तयारी करायला हवी, त्यामुळे आता थांबवू नका हं, असं म्हणत मैथिली, मामी आणि भाई मामा पुन्हा गावी परतले. राघव सरांचा साखरपुडा झाला ही बातमी कॉलेजमध्ये वाऱ्यासारखी पसरली. अनामिकाने रेझिग्नेशन दिलं होतं, पण फायनल सेटलमेंट आणि एक्सपिरियन्स लेटर घेण्यासाठी ती कॉलेजमध्ये आली. तेव्हा तिला राघवच्या साखरपुड्याबद्दल कळलं. तिला धक्काच बसला. त्याच्या केबिनमध्ये ती नॉक न करताच गेली. येऊ का? का अगदी बिझी झाला आहेस तू? तिने विचारलं. तसा मी बिझीच आहे, पण तुझं काही महत्त्वाचं काम आहे का? राघव म्हणाला. साखरपुडा केलास ते कळवावंसुद्धा वाटलं नाही तुला? तिने विचारलं. तू जॉब सोडलास तेव्हा तुला सांगावंसं वाटलं? त्यानेही प्रत्युत्तर केलं. आणि असंही नातं संपल्यानंतर कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायला कुणी कुणाला बांधील नसतं, राघव म्हणाला. पण तरीही आयुष्यात एवढा मोठा निर्णय घेतलास, इतक्या पटकन पुढे गेलास, एक मैत्रीण म्हणून तरी तुला सांगावंसं नाही वाटलं का रे? अनामिकाचा आवाज थोडा मृदू झाला. असो, तुला ढीकभर शुभेच्छा. पण आहे तरी कोणती? खरं तर अनामिकाला सगळं कळलं होतं. ती नंदिनी काकूंची भाची आहे, गावची आहे, शिक्षणात काही खास नाही, या सगळ्या गोष्टी तिने जाणून घेतल्या होत्या. नंदिनी काकू गेल्या तेव्हा ती भेटायला जेव्हा घरी आली होती तेव्हा मैथिलीला देखील भेटली होती. पण राघवची चॉईस अशी असेल यावर तिचा विश्वास बसत नव्हता. म्हणून ते सगळं तिला राघवच्या तोंडून ऐकायचं होतं. अनामिका, कोणताही विषय बोलायच्या आधी तुझा संपूर्ण अभ्यास झालेला असतो. तेव्हा ती मुलगी कोण हे तुला माहीत नाही हे शक्यच नाही, राघव म्हणाला. पण तुला मानलं पाहिजे, ज्या शिक्षणाचा तुला एवढा गर्व होता, एका क्षणात तो सगळा उतरला ना. नाही राघव, कोणत्या द्वेषाने किंवा रागाने बोलत नाही आहे मी. पण फॅमिलीच्या प्रवाहात तू कुठल्या कुठे भरकटत जातोयस, गेलायस. कळतंय का तुला? तू आपल्या इच्छा अपेक्षेना तिलांजली दिली आहेस. आपलं नातं झिडकारलंस. ते तुझं कुटुंब बघ, तुझं कोणाशी लग्न लावून देत आहेत ते. आता हा त्यांचा स्वार्थ नाही. कधी एकेकाळी आपण एका नात्यात होतो. त्या नात्याच्या प्रेमामुळे किंवा हक्कामुळे सांगते. एका उच्च शिक्षित मुलीला तू बायको म्हणून नाकारलंस, पण निदान आता जिला बायको म्हणून स्वीकारलंयस तिला तरी धड शिकव. नाहीतर तुझ्या ज्ञानावरचा, डिग्रीवरचा आणि स्वतःवरचा सुद्धा विश्वास उडून जाईल रे. पुन्हा एकदा सांगते, कोणत्याही द्वेषापोटी बोलत नाही आहे मी. तुझी काळजी वाटली म्हणून सांगितलं. कारण या मुलीशी तू लग्नाला मनापासून तयार होऊच शकत नाहीस हे माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकतं. असो, आज कदाचित ही आपली शेवटची भेट. योगायोगाने पुन्हा कधी भेट झालीच तर तुला तुझ्या उच्च विभूषित बायकोबरोबरच बघायला आवडेल मला. अनामिका हसली आणि तिथून निघून गेली. राघव शांत झाला. अनामिका बोलत होती तो एक एक शब्द खरा होता. म्हणूनच तो राघवच्या जिव्हारी लागत होता. आपण खरंच घरच्यांच्या प्रेशरमुळेच मैथिलीसारख्या अडाणी मुलीशी लग्न करतोय का? नाही, ते अगदी तसं नाही. आणि अनामिका म्हणते तेही खरं नाही. आपण अनामिकेचं शिक्षण, तिची प्रगती कधीच नाकारली नव्हती. त्याच्यासाठी आपण पाठिंबा देणारच होतो. पण तिलाच घरच्यांना स्वीकारायचं नव्हतं, आपल्या घराला स्वीकारायचं नव्हतं. मी शिकलेल्या मुलीला नाही, तर जिला माया नाही, प्रेम नाही, माणसं जोडण्याची भावना नाही, त्या मुलीला नाकारले. अनामिका, चुकीचं समजलीस तू. आज तुला वाईट वाटेल म्हणून काही बोललो नाही, पण पुन्हा कधीतरी नक्की समोर येऊ. तेव्हा वेळही माझी असेल आणि संधीही. तोपर्यंत तुझं चॅलेंज मी स्वीकारलं आहे. माझी बायको उच्च विभूषितच होईल आणि ते तू पाहशील देखील. शिक्षणाची पताका लावणाऱ्या राघवचा शिक्षणाबद्दल अनास्था असणाऱ्या मैथिलीशी संसार कसा होणार हे त्या देवालाच माहीत.